Discovery of Buddha in India. Manopubbangama dhamma manoseta manomaya manasace pasannena भासति वा करोति वा ततोनं सुखमन्वेति छायाव अनपायने। भगवान बुद्ध की अमरवाणी. विश्वातील कोणत्याच ग्रंथालयात धम्मपद सारखे दुसरे मौल्यवान पुस्तक मिळणार नाही. काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे. विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झाले आहे. या धम्मपदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयात चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली आहे. यानेच प्रेरित होऊन अनेक चीनी प्रवासी मंगोलियातील भयानक अरण्य आणि हिमालयाची अत्युच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीच्या दर्शनासाठी आले. तेव्हा धम्मपदाची अवीट गोडी घेण्यासाठी, भगवान बुद्धांच्या सहवासात राहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. त्रिपिटकमधील एक छोटासा पण मौल्यवान ग्रंथ आहे. याचा आपण चला प्रचार आणि प्रसार करूया आणि भगवान बुद्धांची वाणी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत मौल्यवान काम करूया. नमो बुद्धाय. धम्मपद पियवग्गो क्रमांक 215 ते 220. कामतो जायति शोको कामतो जायति भयं कामतो विप्पमुत्तस नति शोको कुतो भयं. कामभोगामुळे शोक होतो, कामभोगामुळे भय निर्माण होते. कामभोगापासून जो मुक्त झाला तो शोक होत नाही, मग त्याला भय कुठले. तन्नाय जायति शोको तन्नाय जायति भयं तन्नाय विप्पमुत्तस नति शोको कुतो भयं. तृष्णेमुळे शोक निर्माण होतो, तृष्णेमुळे भय निर्माण होते. तृष्णेपासून जो मुक्त झाला आहे त्याला शोक होत नाही, मग त्याला भय कुठले. शीलदर्शन संपन्नं धम्मटं सत्यवादिनं अत्तनो कम्मकुबानं तंगजनो कुरुते पियं. जो शीलवान आहे, जो विद्वान आहे, जो धर्मात स्थित आहे, सत्य जाणणार आहे, अशी व्यक्ती लोकांना प्रिय असते. त्याचा सर्वत्र आदर होतो. छंद जातो अनखाते मनुसाच फुट्टोसिया कामेसूच अपट्टीबद्ध चित्तो उदंसोतो ती उच्चती. ज्याला निर्वाण पदाची अभिलाषा आहे, ज्याचे मन प्रफुल्लित आहे, ज्याचे चित्त कामभोगामध्ये जखडले गेले नाही, त्याला ऊर्ध्वस्रोत असे म्हणतात. चिरप्प वासिंगपुरीसं दूरतो सोतिमागतं यातिमित्ता सुहज्जाच अभिनंदती आगतं. चिरकालपर्यंत विदेशात राहून
सकुशल परत आलेल्या व्यक्तीची, पुरुषाची आप्त मित्र बंधू त्याचे अभिनंदन करतात. तथैव कत्तपुण्यपि अस्मालोका परंगतं पुय्यानि पट्टिगणन्ति पियं यातीव अगतं. अशा प्रकारे पुण्यकर्मी पुरुष परलोकात गेला असता त्याचे आप्त बंधू मित्र असा माणूस आल्यावर त्याच्या पुण्यकृत्याचे स्वागत करतात. डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.